आज सोलापूर महानगरपालिकेची जी महानगरपालिकेची निवडणूक आहे यासाठी माननीय राज्य निवडणूक आयोगाने सूचना दिल्या होत्या. त्यानुसार आज आमचे जे 102 सदस्य आहेत त्याच्यासाठी वेगवेगळ्या आपल्या ज्या प्रवर्गांचं असलं आरक्षण आणि महिला आरक्षण यासाठी जे सोडत झाली त्यानुसार आज पूर्ण माननीय राज्य निवडणूक आयोगाने दिलेल्या सूचनानुसार सर्व प्रक्रिया पार पाडून आणि सोडतीची जी पारदर्शक प्रक्रिया आपण ती पार पाडून आज जवळजवळ अनुसूचित जातीसाठी एकूण 15 जागा त्यापैकी 8 जागा महिला प्रवर्गासाठी निश्चित केलेल्या आहेत आणि ते कुठले कुठले प्रवर्ग त्यासाठी राखीव झालेले आहेत ते आम्ही आता घोषित केलेले आहेत. त्याचबरोबर अनुसूचित जमातीच्या एकूण 2 जागा आहेत आणि 1 जागा आहे ती महिला प्रवर्गासाठी आरक्षित झालेली आहे. नागरिकांचा मागास प्रवर्ग याच्यासाठी 27 जागा आणि त्यापैकी महिलांसाठी 14 जागा आरक्षित झालेल्या आहेत. आणि उर्वरित राहिलेल्या मग एकूण 58 जागा आहेत त्या सर्वसाधारण प्रवर्गासाठी त्यापैकी 28 जागा आहेत त्या सर्वसाधारण महिला या प्रवर्गासाठी आरक्षित आहेत. अशा प्रकारे एकूण 102 जागांसाठी आपण आज आरक्षणासाठी सोडत काढली होती. त्यापैकी एकूण 51 जागा आहेत त्या महिलांसाठी आरक्षित झालेल्या आहेत. ही पूर्ण प्रक्रिया पार पडलेली आहे आणि यासाठी आपल्याला कोणतेही आक्षेप असल्यास आमच्याकडे आम्ही आता जास्त त्या पद्धतीने अनाऊन्स केलेले आहे. पुढचे काही आपल्या जे विविध वेळ दिली त्या विविध वेळेमध्ये लेखी स्वरूपात कुठली प्रक्रियेबद्दल आक्षेप असेल आम्ही आता ते आमच्या वेबसाईटवर आणि ह्याच्यात सुद्धा आम्ही जे पूर्ण वार्डनिहाय जे 4 किंवा 3 सदस्यांचं जे काही पोस्टनिहाय आरक्षण आहे त्यांनी जाहीर करत आहोत. कुठे आरक्षण असला मला लेखी स्वरूपात आमच्याकडं सादर करावं आणि त्यानंतर त्या जे काय आरक्षण आले सुद्धा मग आम्ही लेखी उत्तर देऊ. आमच्या गॅझेटमध्ये ही जी पूर्ण प्रक्रिया आहे ती आमच्याकडून ती प्रकाशित केली जाईल आणि पुढची काही यानंतर आयोगाचे पुढील निर्देश येतील त्यानुसार निवडणुकीची प्रक्रिया राबवली. सर 2017 मध्ये इलेक्शनच्या जर का बघितलं आपण तर अनुसूचित जातीच्या 16 होत्या, एसटीच्या 2, 29 ओबीसी आणि 55 खुल्या वर्गाच्या. पण ह्या वेळेस तुम्ही एसटीची 1 जागा कमी केली, तिथे 15 केले, एसटी 2च ठेवले, 27 ह्या 29च्या ठिकाणी 27 केले आणि 55च्या ठिकाणी 28 म्हणजे 58 केले. म्हणजे 3 जागा ओपनच्या वाढल्यात, एससीची जागा आणि ओबीसीच्या 2 जागा कमी केल्याचं दिसतंय. म्हणजे अनुच्छेद 243 ला तुम्ही छेद देता असं वाटतं का? आणि आपल्या आयोगाचं आपल्याकडे डिटेल पत्र आलेलं आहे. आयोगाने जी काही आपल्याला आरक्षणाची प्रक्रिया दिली होती आणि त्यांनी आपल्याला प्रारूप पण मंजूर करून दिलं होतं त्यानुसार त्यांनी जे आयोगाने जे सूचना दिल्या रिटर्नमध्ये सूचना आहेत आपल्याकडे त्याची कॉपी सुद्धा आपल्याला देण्यात येईल. त्यानुसार त्यात कुठलाही आपला आक्षेप असेल तर आम्हाला ते लेखी स्वरूपात देऊ शकतो आम्ही त्याच्यावर निर्णय देऊ. परंतु ही जी पूर्ण जी प्रक्रिया आहे त्याच्यामध्ये आयोगानं आपल्याला रायटिंगमध्ये जे आम्हाला दिलेलं आहे त्याच्या पूर्ण जे आपल्याला जे पत्र आहे ते सुद्धा आम्ही देऊ. आयोगानं जी सूचना दिली त्यानुसार पूर्ण प्रक्रिया झालेली आहे. आपलं कुठलंही म्हणणं असेल तर लेखी स्वरूपात द्या आम्ही त्यांना लेखी उत्तर देऊ. म्हणजे काय प्रक्रिया आहे?